सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वच फळ पिकांच्या बाबतीमध्ये मोठी निराशा शेतकऱ्यांच्या मध्ये आहे आणि द्राक्ष पीक वाचवण्यासाठी येणाऱ्या काळात मोहीम करावी लागते की काय अध्यक्ष महोदय असं झालेलं आहे। आज द्राक्ष पीक असेल आणि बेदाणा असेल, बेदाणा तसा जीआय मानांकन मिळालेला फलोत्पादन आहे आणि आज आम्ही बघतो अध्यक्ष महोदय, मुळातच माझा प्रश्न असा आहे की कमी दर्जाचा अफगाणिस्तान असेल किंवा बाहेर राज्यातून बाहेर देशातून जो बेदाणा आपल्याकडे येतोय त्यामुळे स्थानिक शेतकरी अध्यक्ष महोदय अडचणीत आलेला आहे आणि स्थानिक शेतकरी अडचणीत आलेला असताना त्याच्या दराला आज भाव मिळत नाहीये, त्याच्या मालाला आज भाव मिळत नाहीये, त्याच्या एकूण हे जे आयात केलेलं प्रोडक्ट आहे त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी अध्यक्ष महोदय कुठली यंत्रणा नाहीये। त्यामुळे माझा स्पेसिफिक पहिला प्रश्न असा आहे की कमी दर्जाचा बेदाणा भारतात जो मोठ्या प्रमाणात येतोय ज्याच्यामुळे नुकसान होतंय ते थांबवण्यासाठी राज्य शासन कडक कारवाई काय करणार आहे, काय धोरण राबवणार आहे आणि त्याच्या पुढे जाऊन आयात माल जो देशामध्ये येतोय राज्यामध्ये येतोय त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी अध्यक्ष महोदय राज्य शासन काय धोरण राबवणार आहे। अध्यक्ष महोदय, दुसरा प्रश्न माझा असा आहे, मला जे उत्तर मिळालेलं आहे त्यामध्ये सीमा शुल्क साधारण ते धोरण निश्चित करण्यासंदर्भामध्ये राज्य शासन सांगते। आज सीमा शुल्क वाढवल्याशिवाय स्थानिक शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय सुरक्षिततेची भावना अजिबात येणार नाही। त्यामुळे राज्य शासन सीमा शुल्क वाढवण्याच्या बाबतीमध्ये काय विचार करते आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या हिताच्या बाबतीत राज्य शासन काय विचार करते हे राज्य शासनानं सांगावं, किंबहुना राज्य शासन यावरती समिती गठीत करण्याबाबत विचार करते का हे राज्य शासनाने सांगावं। अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर तिसरा प्रश्न माझा असा आहे की अलीकडच्या काळामध्ये भारत अमेरिकेचा करार झालेला आहे। मी परवा त्याची आलेली फ्रेमवर्क वाचलेली, अजून पूर्ण करार आलेला नाही आणि त्यामध्ये फळबागांच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय कुठलेही निश्चित धोरण नाही आणि द्राक्षाची बेदाण्याची अमेरिकेमध्ये सुद्धा उत्पादन फार मोठ्या प्रमाणात आहे, त्याच पद्धतीचं उत्पादन आपल्या देशामध्ये आहे। आता आपण जो माल पिकवतो क्वालिटी अनालिसिसला केल्यानंतर तो माल अमेरिकेमध्ये स्वीकारला जात नाही, पण अमेरिकेतला माल मोठ्या प्रमाणामध्ये उद्याच्या काळामध्ये भारतात येणार आहे, राज्यामध्ये येणार आहे, त्यामुळं स्थानिक शेतकऱ्याचं कंबरड अध्यक्ष महोदय पुन्हा मोडणार आहे। माझी राज्य शासनाला एकच विनंती आहे की तासगाव हे टेबल ग्रेपसाठी प्रसिद्ध आहे, नाशिक हे वाईन ग्रेपसाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळं कृषी खात्यानं यावरती अभ्यास करत असताना आज अमेरिकेमध्ये साधारण कॅलिफोर्नियामध्ये टेबल ग्रेप प्रसिद्ध आहे, तर तासगाव आणि कॅलिफोर्नियाचा एकत्रितपणाने करार करून, आता भारत अमेरिकेचा करार झालेलाच आहे, तो केंद्राच्या पातळीवर झालेला आहे, हे पीक वाचवायचं असेल तर राज्य शासनानं धोरण तयार केलं पाहिजे। तासगाव आणि कॅलिफोर्नियाचा एकत्रितपणाने करार करून यामध्ये तिथले प्रोफेसर्स असतील किंवा इतर काही घटक असतील, इथले शेतकरी असतील, याचं एकत्रित एखादं सेंटर उभा करण्याचा निर्णय अध्यक्ष महोदय घ्यावा आणि ते सेंटर तासगावला उभा करावं आणि नाशिकला जे वाईनचं ग्रेप आहे ते नाशिकचं वाईन ग्रेप आणि फ्रान्सचं वाईन ग्रेप हे साधारण एका क्वालिटीचं आहे, ती युनिफॉर्मिटी डेव्हलप करण्यासाठी नाशिकमध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं आंतरराष्ट्रीय केंद्र उभारलं जावं ही अध्यक्ष महोदय मागणी आहे। आणि रोजगार हमीचे मंत्री सुद्धा माझ्या मते आदरणीय घोगावले साहेबच आहेत। द्राक्ष शेतीचा उत्पादन खर्च अलीकडच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय फार वाढलेला आहे आणि उत्पन्न कमी झालेलं आहे। प्रचंड मागच्या काळापासून प्रचंड मागणी आहे की द्राक्ष शेतीचा रोजगार हमी योजनेमध्ये समाविष्ट करण्यात यावा। त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझी त्यांनाही स्पेसिफिक विनंती आहे की या बाबतीमध्ये राज्य शासन काही निर्णय घेणार आहे का। अध्यक्ष महोदय, रोहित पाटलांनी अत्यंत महत्वाची लक्षवेधी मांडलेली आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी। त्यांनी सांगितलेलं आहे की बेकायदेशीर आयात रोखण्यासाठी सीमा शुल्क यंत्रणा बळकट करणे ही बाब केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असून तशी केंद्र शासनाला विनंती करण्यात येईल की जेणेकरून ह्याच्यावरती जर हे आपण बाब उपलब्ध केली तरच हे सगळं शक्य आहे की सीमा शुल्काच्या संदर्भात। त्याचप्रमाणे या कमी दर्जाच्या बेदाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी FDA कडून तपासणी करता येईल का ही बाब तपासून पाहण्यात येईल।
द्राक्ष पिकांचा रोहे समावेश आहे, आपलं म्हणणं बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचारामध्ये आपण जी लक्षवेधी मांडलेली आहे यासाठी आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पणन मंत्री आणि आपण सर्व सदस्य यांची एक जॉईंट मीटिंग या अधिवेशन संपण्याच्या काळामध्ये घेऊन या सगळ्या बाबतीवरती तर जे सगळं होईल. कारण याच्यामध्ये आम्ही मागच्या वेळेला जो आपल्याकडं तक्रारी आल्या तो खास करून तासगाव जिल्हा सांगली शहरातील कोल्ड स्टोरेज हे परदेशातून आयात केलेल्या निकृष्ट दर्जाचा बेदाणा साठवणीबाबत बेदाणा माल वॉशिंग करून साध्या बॉक्समध्ये भरून स्थानिक माल असल्याचा भास निर्माण करत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर द्राक्ष बागायतदार संघाचे प्रतिनिधी तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती तासगाव यांचे प्रतिनिधींच्या निदर्शनास आली होती. तथापि सदरील अफगाणी बेदाणा तासगाव बाजार समितीच्या आवाराबाहेरील कोल्ड स्टोरेज मध्ये आढळून आलेला असून बाजार समितीच्या आवारामध्ये त्याची विक्री करून दिली नाही. परंतु कृषी उत्पन्न बाजार समिती तासगाव येथे दिनांक 1/1/2026 रोजी शेतकरी व्यापारी द्राक्ष बागायतदार संघ प्रतिनिधी, शेतकरी संघटना प्रतिनिधी व बाजार समिती प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने तासगाव जिल्हा सांगली परिसरातील बापना कॉर्पोरेशन, बापना ब्रदर्स, राधिका ऑग्रेटेक ह्या व्यापाऱ्यांच्या कोल्ड स्टोरेज मधील साठवणुकीत पाहणी केली असता अफगाणी बेदाणा साठवणूक केल्याचे आढळून आले. बाजार समितीने त्याचा दिनांक 1/1/2026 रोजी लायसन्स रद्द करण्याच्या बाबतीत नोटिसा दिलेल्या असून त्याचा खुलासा मागितलेला आहे. याच्या अनुषंगाने आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत की जेणेकरून हा डुप्लिकेट माल आपल्याकडे येता कामा नये. त्यासाठी तुम्ही मागाई सांगितलेलं ह्यासाठीच आपल्याला एक मीटिंग कंबाईन घेऊन याच्यावरती आपण तोडगा काढूया आणि म्हणून याचा मार्ग काढू शकतो. सुरेश दस साहेब